नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठोबा देठे, B.एड प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी, शासकीय अध्यापक, महाविद्यालय अकोला. तर आज आपण काय शिकणार आहोत तर विज्ञान हा विषय आपण शिकणार आहोत. तर विज्ञानामध्ये वेगवेगळ्या त्याच्या शाखा असतात. तर आपण आता नवीनच शाखा बदलली की माहिती संप्रेषण म्हणजे आपल्याला कदाचित कळलं असेल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती संप्रेषण हे एकच गोष्टी आहेत. तर आपण आता सध्या मोबाईल वापरतो, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आलेली आहे, मोबाईल, इंटरनेट, ह्या सर्व गोष्टी. पण ह्या सर्व गोष्टींना काय म्हणतात तर ह्याच सर्व गोष्टी आपण वापरतो आणि ह्याचा जेव्हा वापर करतो तेव्हा ही सर्व प्रक्रिया असते. ह्या प्रक्रियेला माहिती संप्रेषण असे म्हणतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती संप्रेषण ह्या एकमेकाशी पूरक गोष्टी आहेत. तर ह्या सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की ह्या गोष्टी कशावर चालतात तर ह्या गोष्टी संगणक, त्याचे लहान रूपे, वेगवेगळी रूपे आता तयार झाले. अगोदर संगणक मोठ्या आकाराचे होते. आपण काही वर्ष अगोदर संगणक पाहिले की मोठ्या टीव्ही सारख्या टीव्ही आणि मोठे डबे आणि असे एक प्रकारचे असत. त्याला डबे न म्हणून CPU म्हणतात. पण आपण साधारण आता सध्या शिकताना एक समजण्यासाठी म्हणून एक शब्द वापरलेला आहे. तर आपण हे वेगवेगळे माहिती संप्रेषणचे विभाग बघितले. तर आज आपण काय शिकणार आहोत ते सर्व लिहून घेऊया. आपला विषय आहे विज्ञान. घटक आहे आपला. घटक हा खूप मोठा आहे, लिहायला मोठी अडचण जाईल. घटक आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा. आणि उपघटक हा आपला संगणकच. तर संगणकाला इंग्रजीमध्ये आपण कम्प्युटर असे म्हणतो. संगणक हा मराठी शब्द आहे, त्याला इंग्रजी शब्द आहे कम्प्युटर. तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे. तर कम्प्युटर हा इंग्रजी शब्द आहे. तर अगोदर संगणक कशा आकाराचे होते तर एक अशा आकाराचा एक CPU असायचा. तिथे त्याला वेगवेगळी बटणे आणि पिना लावण्यासाठी हे असायचं. आणि एक असा प्रकारचा टीव्ही असायचा. टीव्ही म्हणजे स्क्रीन असायची आणि इथे याला एक माऊस, इथे बटनांचं असं एक मोठं कीबोर्ड असायचं, ज्या वेगवेगळ्या प्रकारची बटणं असायची. आणि हे आपलं असं संगणकाचं प्रारूप होतं. तर आता संगणक बदलले. तर संगणकाचं मोठं जे प्रारूप आहे लहान स्वरूपात आलं. तर याचे वेगवेगळे भाग आहेत. तर आपण हे भाग बघणार आहोत. तर आपल्याकडे काही वस्तू आहेत ते आपण दाखवून मी तुला संगणक तुम्हाला समजून सांगतो. तर संगणकाचंच एक लहान प्रारूप आहे जे याला लॅपटॉप म्हणतात. तर हे एक लॅपटॉप आहे आपल्याकडे. ह्याच्यात अगोदर कसं असायचं की एक स्क्रीन असायची, एक CPU, माऊस आणि कीबोर्ड, ह्या वेगवेगळ्या 4 गोष्टी, याला वेगवेगळ्या पिना, वायर्स खूप मोठ्या प्रमाणात हे ह्या जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी खूप किचकट झालेलं होतं. आणि आता सध्याच्या धडाधडीच्या जीवनामध्ये कामाचा वेग वाढलेला आणि व्यापही वाढलेला आहे. तो वाढलेला असताना अशा प्रकारचं साहित्य आपल्याला नेणं जरा किचकट आणि अडचणीचं होतं. त्यासाठी शास्त्रज्ञांनी किंवा तंत्रज्ञांनी आपल्या संशोधनात भर टाकून आपल्या समोर असे लॅपटॉप एक लहान आकाराचं यंत्र उभं केलं आहे. आता इथे जे दिसतंय, इथे जे स्क्रीन दिसतंय ह्याचं प्रारूप हे स्क्रीन आहे.
आणि हा जो सीपीयू आहे, हा मोठाच्या मोठा जो डबाच्या आकाराचा एक मोठा होता, तो एवढ्याशा लहान चिप मध्ये बसवलेला आहे. आणि हे जे कीबोर्ड आहे ह्याच्यावर कदाचित आपल्याला दिसत असेल की ह्यावर आणि हा माऊस हे टच सरफेस म्हणून कार्य करते. तर माऊस म्हणतात त्याला, तो ऑप्टिकल म्हणजे उजेडाच्या जे किरण असतात, रे ऑप्टिकल रेज असतात, त्याच्या बेसिसवर वर्क करतो. पण इथे हा टच सरफेस, हा आपला स्पर्श असते त्याच्यावरती काम करतो. बाकी सर्व गोष्टी ह्या सारख्याच असतात. संगणक आणि लॅपटॉप हे एकमेकाशी साम्य असणाऱ्या गोष्टी आहेत, फक्त तिथे आता मोठं स्वरूप आहे आणि हे लहान स्वरूप आहे. आता संगणकाचं हे स्वरूप बघितलं. आता ह्या संगणकामध्ये आतापर्यंत काय असायचं की याला विजेची गरज असायची किंवा याला आपल्याला इन्व्हर्टर बॅटरी ठेवायची गरज होती. पण आता यामध्ये काय झालं, याला स्वतःचीच बॅटरी असते. म्हणजे लाईट गेल्यानंतरही 2 ते 3 तासापर्यंत आपला हा संगणक काम करू शकतो. म्हणजे दूरस्थ भागांमध्ये जेव्हा आपण जातो, कुठे शासकीय कामामुळे किंवा आपल्या शैक्षणिक किंवा आपल्या औद्योगिक कामामुळे जात असत, तेव्हा तिथे विजेची सुविधा नसली तर काम होण्यास खूप अडचणी व्हायची. पण लॅपटॉपमुळे असं झालं की तिथे विजेची सुविधा नसतानाही आपण आपलं काम 2-3 तासापर्यंत करू शकतो. तर हा संगणक आपण बघितला की ह्याचं जे प्रारूप लहान स्वरूपात आहे. आता संगणकाचे जे भाग आहेत, आता मी इथे जो संगणक दाखवलेला आहे ह्याचेच काही जे मी चित्रात काढून दाखवलेले आहे, ह्याची मी तुम्हाला दाखवतो की आपल्या समोर एक कीबोर्ड आहे. आता हे कीबोर्ड आपल्याला दिसत आहे. तर हेच कीबोर्ड जे इथे चित्र काढलं होतं असं कीबोर्ड असायचं आणि ह्याच्या पिना ह्या सीपीयू आकाराच्या वस्तूला जोडलेला असायचा आणि ह्याच्यावर जे आपण टाईप करायचो ते ह्या स्क्रीनवरती कार्य करायचं. तर हे कीबोर्ड बटन किंवा अक्षरं टाईप करण्यासाठी वापरत असत. आता ह्याचं प्रारूप लहान होऊन ते संगणकाच्या लॅपटॉप या ह्याच्यात एकदम लहान पद्धतीचं झालेलं आहे. आणखी इथे जे माऊसचं चिन्ह दाखवलं होतं हे वायर्सने कसं जोडलेलं असायचं याला. तर हा असा एक प्रकारचा माऊस असते आणि याला 2 बटणे असतात, एक मध्ये स्क्रोल करण्यासाठी आणखी एक भोवऱ्यासारखं बटन असतं. तर हे पण ह्याच्यावरून, कारण आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा निवडायचं, तर ह्याचे बटन वापरून तो आपला जो क्लिकचा हे असतो आयकॉन, तो तिथे जायचा आणि आपण क्लिक करून ते निवड करू शकत होतो. तर हे काय, याला माऊस असे म्हणतात. माऊसचा वापर करून आपण जुन्या संगणकांमध्ये किंवा आता पण संगणकामध्ये माऊसचा वापर होतोच, तर त्याचा उपयोग व्हायचा. आता झालं. आता माहिती संप्रेषण मध्ये फक्त हेच येते का नाही, तर फोटो काढणे ह्याच्यासाठी पण खूप प्रमाणात मागणी आलेली आहे आणि त्याची एक आताची गरज पण झालेली आहे. किंवा आता आपण ऑनलाईन शिक्षण घेत होतो, आपल्याला लॅपटॉप होता, लॅपटॉपला वेब कॅमेरा होता म्हणून, तर वेब कॅमेरा कधी कधी लॅपटॉपला नसतो किंवा लहान संगणक असतो, तर त्याला वेब कॅमेरा म्हणून कार्य करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा असा कॅमेरा असतो जो आपण वापरू शकतो. हा कॅमेरा असतो आणि हा आपण इथे जोडण्यासाठी एक व्यवस्था असते आणि हा कॅमेरा वायरने जोडून संगणक किंवा आपल्या लॅपटॉपला जोडून आपण इथून व्हिडिओ कॉल करू शकतो किंवा आपला रेकॉर्डिंग करू शकतो किंवा इथून आपण दुसऱ्याला दिसतो अशी व्यवस्था काहीही करू शकतो किंवा ऑनलाईन शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. याला एक कॅमेरा असतो आणि तो आपले चित्र घेतो किंवा व्हिडिओ घेतो आणि समोर प्रसारित करतो किंवा आपण सेव्ह करू शकतो. आता हे झालं कॅमेराचं. आता संगणक म्हणजे लॅपटॉप, एवढा मोठा संगणक आहे, याचा लॅपटॉप झाला. लॅपटॉपवरच थांबलं का तंत्रज्ञान किंवा शास्त्रज्ञ नाही, तर ह्याचं त्याच्यापेक्षा लहान स्वरूप आता जे वापरतो आपण दिवसभर, ज्याच्याशी आपल्याला करमत नाही किंवा जो आपला एक मित्र झालेला आहे, मित्र वजा शत्रू किंवा मित्र झालेला आहे, त्याचा वापर करणं आपल्या हातात आहे. तर मोबाईल, आता मोबाईल आहेच, पण मोबाईल आहे संगणकाचा लहान पेक्षा लहान एक प्रारूप आहे. लॅपटॉप झाला त्यानंतर त्याचं एक प्रारूप म्हणून मोबाईल झाला. आता ह्या मोबाईलमध्ये काय झालं, लॅपटॉप मधला बॅटरी, स्क्रीन, ह्याच्यामध्ये जे असतं, हा जो सीपीयू हा यात टाकला, हा स्क्रीन इथे टाकला, कीबोर्डच्या स्क्रीनवरच बटन दिले, तत्सर्व जो माऊस वापरायचा तो ह्याच्यामध्ये आपण स्क्रीनवर क्लिक करून वापरू शकतो. ह्या चारही गोष्टी एवढ्याशा वस्तूत बसवल्या. इंटरनेट येते. आता मी तुम्हाला हा कॅमेरा दाखवला, आता संगणकामध्ये कॅमेरा लावायची गरज नाही, पण आपल्या मोबाईलला इथे 2-2, 3-3, 4-4 कॅमेऱ्याचे मोबाईल आलेले चालला आणि समोरच्या बाजूनेही तुम्ही व्हिडिओ कॉल किंवा काही रेकॉर्डिंग करण्यासाठी कॅमेऱ्याची व्यवस्था दिलेली आहे. तर मोबाईल हा एक संगणकच आहे, त्याचं लहान प्रारूप आहे जे आपल्या सुविधेसाठी आपण किंवा शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी तयार केलेला आहे. संगणकाचा उपयोग करताना आपण मोबाईलचे उपयोग करू नये, वेगवेगळे आपण आपले कामे आटोपत असतो. आणि मोबाईल
मध्ये इंटरनेट प्रणाली वापरता येते, जी संगणकामध्ये वापरता येते, मोबाईलमध्ये पण आहे. मोबाईलमध्ये सिम कार्ड असल्यावर त्यामुळे इंटरनेट प्रणाली सिमवरच चालते आणि फोन वगैरे आपण त्यातून करतो. आता ह्या झाल्या सर्व गोष्टी. पण आता संगणक आहे, आता मी सांगितलं तुम्हाला संगणक, मोबाईल, लॅपटॉप हे वेगवेगळ्याचे प्रकार. पण संगणक चालतो कशावर? संगणक चालतो कशावर म्हणजे कोणतीही गोष्ट जी बनलेली आहे ती काहीतरी क्रिया करण्यासाठी कोणती ना कोणती गोष्ट त्याला आवश्यक असते. तर संगणक कशावर चालतो? तर इथे आपण लिहून घेऊया, हा आपला जो सीपीयू आहे आपण या बाजूने काढून घेऊया. उचलून इकडे ठेवला त्याची आपल्याला अडचण होत होती. ठीक आहे. तर आपला हा संगणक कशावर चालतो? संगणकाचे दोन मुख्य भाग असतात की त्याच्या संचालनासाठी महत्वपूर्ण असतात. काय? तर हार्डवेअर एक हार्डवेअर आणि दोन सॉफ्टवेअर. आता हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय आपण थोड्या वेळात इथे बघत आहोत. तर संगणक कोणत्या दोन गोष्टीवर चालतो? आतापर्यंत आपण पाहिलं की संगणकाचे वेगवेगळे रूप आले, वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये त्याचा जो मोठा आकार होता लहान होत गेला आणि आता आपल्या हातामध्ये मावतो एवढा मोबाईल पर्यंत आला. ह्याही पेक्षा लहान मोबाईल आणि यंत्रणा अस्तित्वात आहे, पण आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यामध्ये आपण सध्या मोबाईल पर्यंत लहान वस्तू वापरत आहोत. तर आता आपण बघू की संगणक किंवा ह्या ज्या गोष्टी, आपला मोबाईल सुद्धा दोन गोष्टीवर चालतो, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. ह्या दोन गोष्टी नंतरच इतर त्याचे रॅम ह्या वगैरे सर्व ज्या गोष्टी असतात, प्रोसेसर ह्या त्यानंतर येतात. पण त्या सर्व गोष्टी ह्या कशा ना कशामध्ये तरी समाविष्ट असतात. आता सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही ह्या मुख्य गोष्टी आहेत. तर आपण आता बघूया हार्डवेअर म्हणजे काय. तर हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे त्याचं कार्य करण्यासाठी आपल्याला मदत करतात किंवा संचालनात सहभाग घेतात, पण ते डोळ्याने दिसतात असे. म्हणजे आतापर्यंत मी सर्व दाखवलं तुम्हाला, कीबोर्ड, माऊस किंवा प्रोसेसर, अशा प्रकारची लहान प्रकारची चिप असते, प्रोसेसर असते, ज्याच्यामध्ये त्याचे या प्रोसेसरच्या भरोश्यावर आपापले वेगवेगळे कॅल्क्युलेशन किंवा ज्या यंत्रणा किंवा ज्या प्रक्रिया राबवायच्या असतात त्या प्रोसेसरच्या भरोश्यावर. तर ह्या सर्व गोष्टी दिसतात. हा माऊस, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस किंवा जवळपास सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या डोळ्याने दिसतात त्यांना हार्डवेअर म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे डोळ्याने दिसतात त्या हार्डवेअर, ह्याच्यात जास्त लक्ष ठेवण्यासारखी काही गोष्ट नाही. डोळ्याने दिसते म्हणजे हे हार्डवेअर आहे. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर म्हणजे काय तर आपण बघूया की आपल्या संगणकामध्ये काही गोष्टी असतात, हार्डवेअर व्यतिरिक्तही काही कार्य करत असतात. तर आपल्या मोबाईलमध्ये आपण म्हणतो अँड्रॉइड आहे, विंडोज आहे. तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या गोष्टी दिसत नाही पण त्या कार्य करतात आणि त्यांचे कार्य करण्याशिवाय आपला संगणक कार्य करू शकतच नाही, त्या गोष्टींना सॉफ्टवेअर म्हणतात. म्हणजे आपल्या संगणकामध्ये सर्वात महत्त्वाचं सॉफ्टवेअर असते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज नाही तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात, कारण विंडोज एक ऑपरेटिंग सिस्टीमची कंपनी किंवा एक प्रणाली आहे. अशा लिनक्स, मॅक आणि डॉस हे वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. विंडोज ही सर्वात प्रचलित आहे पण ती एकच नाही. तसेच मोबाईलमध्ये अँड्रॉइड ही प्रणाली आहे आणि आयफोन सारख्या कंपनीमध्ये आयफोन ही एक त्यांची स्वतंत्र प्रणाली आहे. तर या वेगवेगळ्या सर्वांना मिळून ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. आता ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तर संगणक जे प्रचालन होते त्या गोष्टीचा सर्व सूचना आणि कशा प्रकारे कार्य करावं ह्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम मदत करत असते. तर आपल्या लक्षात आलं असेल की ज्या गोष्टी डोळ्याने दिसतात त्यांना हार्डवेअर म्हणतात. ज्या दिसत नाही पण त्या कार्य करतात आणि त्यांच्या कार्याशिवाय आपला संगणक कार्य करू शकतच नाही त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. सॉफ्टवेअर ही हार्डवेअर इतकेच महत्त्वाचे आहे आपल्या संगणकाच्या प्रचालनासाठी. तर आतापर्यंत हे बघितलं की हा कीबोर्ड मी दाखवला होता, हा हार्डवेअरच आहे. हा संगणक हार्डवेअरच आहे आणि यामध्ये सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये फक्त एकच, आपण मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप घेतो,
आता मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, सोशल नेटवर्किंगसाठी वापरतो, किंवा आपल्या संगणकात काम करण्यासाठी फोनपे वगैरे ॲप आहेत जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी वापरतो, किंवा आपलं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे कार्य करण्यासाठी संगणक आणि मोबाईल या दोन्हीमध्ये ह्या प्रणाली किंवा सॉफ्टवेअर असतात. तर ह्यांना काय म्हणतात, तर ह्यांना सॉफ्टवेअरच म्हणतात. आता सॉफ्टवेअरचे दोन प्रकार आहेत. सॉफ्टवेअरचे जे दोन प्रकार आहेत ह्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आणि मुख्य जे सॉफ्टवेअर असते याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात. आता ऑपरेटिंग सिस्टीमला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात, म्हणजे ह्याच्याशिवाय कार्य संगणक करू शकतच नाही. पण दुसरा जो प्रकार आहे संगणकाचा सॉफ्टवेअरचा तो म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असलंच पाहिजे असं नाही, ते वेगवेगळ्या कार्यानुसार वेगवेगळं वापरावं लागतं. पण ऑपरेटिंग सिस्टीम हे संगणक कार्य करण्यासाठी गरजेचीच आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ऑपरेटिंग सिस्टीम हे सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे ते गरजेची आहे, त्याशिवाय संगणक कार्य करू शकत नाही. सिस्टीमवर कार्य करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम गरजेची असते. पण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, आता तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला व्हॉट्सअप वापरायचं आहे, त्याला व्हॉट्सअप घ्यायचं, व्हॉट्सअप वापरायचं नाही, व्हॉट्सअप घ्यायची गरज नाही, म्हणजे ते ॲप्लिकेशन तुम्हाला घ्यायची गरज नाही. व्हॉट्सअप नसलं तर तुमचा मोबाईल काम करेल असं आहे का, नाही, तुम्ही तुमचं इतर कार्य करू शकता. म्हणजे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा जे सर्व ॲप आहेत हे ॲप्लिकेशन्स म्हणतात येईल तसं, पण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. ते असलेच पाहिजे असं नाही, तुम्हाला जर ते कार्य करायचं आहे तरच ते सॉफ्टवेअर घ्यायची गरज आहे. तसं संगणकामध्ये पण असते, संगणकामध्ये ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत वेगवेगळे. आता हे चित्र तुम्ही काढून घेऊन या, मी मोजतो. आपल्याला काही टायपिंग किंवा काही वर्क करायचं, याच्यासाठी वर्ड MS वर्ड हे एक सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला जर काही माहिती भरायचं आहे रकान्यामध्ये, टेबलच्या स्वरूपाची असते, तुमचं व्यावहारिक दुकानची किंवा इतर आपल्या औद्योगिक माहिती भरण्यासाठी एक दुसरं सॉफ्टवेअर असते एक्सेल. आणि तुम्हाला काही ॲडव्हर्टाईज किंवा आपापलं जे कार्य आहे ते समोरच्याला सादर करायचं आहे ह्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असते, ते पॉवर पॉईंट. हे तीन मुख्य सॉफ्टवेअर आहेत हे जे वापरतात. इतरही खूप सॉफ्टवेअर आपल्याला मूवी बघण्यासाठी किंवा पिक्चर बघण्यासाठी किंवा चित्रपट बघण्यासाठी व्हिडिओ प्लेअर घ्यावं लागतं, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. नोटपॅड, टायपिंगसाठी नोटपॅड घ्यावं लागतं. तर हे सर्व सॉफ्टवेअरचे मिळून आपल्याला जे असतं ते याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतात. आणि जे ऑपरेटिंग सिस्टीम असते त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात. आणि या सर्वांना मिळून फक्त सॉफ्टवेअर म्हणतात. आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मिळूनच संगणक कार्य करतो. या दोनपैकी एक जरी नसेल तर संगणक हा निरुपयोगी आहे, एक डब्बा आहे खोका जो काही कार्य करू शकत नाही, आपल्या अडगळीची वस्तू आहे. तर आतापर्यंत सर्व आपण हार्डवेअर, सॉफ्टवेअर, संगणकाचे भाग वेगवेगळे फिजिकल स्वरूपात म्हणजे आपण तुम्हाला दाखवले अशा प्रकारचे आहेत. तर आपण हे वाचून घेऊन या आणि आजूबाजूच्या आपल्या घरी जे असतील वस्तू त्याची घरी जा किंवा आमच्या शेजाऱ्याच्या जवळ किंवा मित्राजवळ असेल त्यांना जा, याबद्दल माहिती विचारा आणि वर्गात आपण उद्या ह्याच्याबद्दल बोलू आणि आपापले विचार विनिमय करून चर्चा करून सांगू. ठीक आहे, तर आपण उद्या आपला पाठ बघणार आहोत. धन्यवाद.